तर मित्रांनो 19 ऑगस्ट रोजी छावा या हिंदी चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे। याआधी बॉलिवूडमध्ये संभाजी महाराजांच्या इतिहासावरती विकी कौशल चित्रपट बनवत आहेत अशी खबर होती, पण जेव्हा या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आणि लोकांनी पाहिला तेव्हा लोकांची अपेक्षा हजारो पटीने वाढलेली आहे। एकूण 1 मिनिट 12 सेकंदाच्या या टीजरमध्ये जो विकी कौशल यांनी संभाजी महाराजांचा रौद्र रूप दाखवलेला आहे हे बघून अंगावर काटा येतो। याच टीजर मध्ये एक डायलॉग आहे, छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं औरंग और शेर के बच्चे को छावा। विकी कौशल यांचा आवाज आणि त्यांची एंट्री आणि विशेष म्हणजे AR रहमान हे या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर आहेत। यामुळे टीजर मधील बॅकग्राऊंड म्युझिक दमदार आहे आणि नक्कीच या चित्रपटाची गाणी देखील चांगली असणार आहेत। याआधी अजय देवगण यांचा तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज झाला होता। या चित्रपटाने महाराष्ट्रातच 120 कोटींची कमाई केली होती, तर एकूण भारतामध्ये जवळजवळ 250 कोटींची कमाई केलेली होती। पण ज्या प्रकारे छावा या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला आहे, असा अंदाज आहे की हा चित्रपट पहिल्याच दिवशी जवळजवळ 50 कोटींची कमाई करेल। हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे। लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट डायरेक्ट केलेला आहे, तर दिनेश विजन हे या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत। हा एक मोठा बिग बजेट चित्रपट आहे, तर लक्ष्मी मंडना यांनी संभाजी महाराजांची धर्मपत्नी येसुबाई भोंसाले यांचा रोल निभावणार आहेत। विकी कौशल यांनी याआधी सरदार उधम सिंग, सॅम बहादूर, उरी यासारख्या बायोपिक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आणि ज्या प्रकारे बाहुबली हा चित्रपट प्रभास यांच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट ठरला होता, त्याच प्रकारे छावा हा चित्रपट विकी कौशल यांच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरेल अशी अपेक्षा आहे। तर मित्रांनो, तुम्ही या चित्रपटाचा टीजर पाहिलात का आणि तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।